आज का जो कार्यक्रम जो आयोजित हुआ है कॉलेज के तरफ से, तो ये पहली बार है कि ऐसा हर साल या फिर क्वार्टरली वीकली या फिर ऐसे कुछ आपका कोई नियोजन कैसे रहता है? हमारा नियोजन ऐसा रहता है सर कि हर साल बच्चों को एक स्टेज मिलना चाहिए, इसलिए हम हर साल ये बड़ा शो अरेंज करते हैं सभी के लिए। अभी ये कॉलेज का नाम कॉलेज गोदनी रोड पे है, विदर्भ संगीत महाविद्यालय, गोदनी रोड, नागपूर। स्टुडंट 110 स्टुडंट आहेत हो, आणि बाकी ऑनलाईन पण। प्राचार्य मी सौ कल्याणी भोयर। किती वर्षापासून आहे कॉलेज आहे सर 5 वर्ष झालेत हो। याच्यामधून असे इशारा बोल दिसतात किंवा मग ते असं कोणत्या मोठ्या स्टेजवरती गेलेले आहेत? काही लोकांनी ट्राय केलेलं सारेगामापला वगैरे, आम्हाला तिकडनं काही कॉल्स पण आलेले होते। व्हिडिओज आम्ही इथनं आमच्या अकॅडमी मधनं दिले, पण त्याचा पाहिजे तसा रिप्लाय आलेला नाहीये असं। आणि काही प्रोफेशनल आहे सर नागपुरात जे गातात, ते आमचे काही प्रोफेशनल स्टुडंट आहेत। आमच्याकडे हल्ली 110 विद्यार्थी आहे शिकायला। हो वयाने मोठे। तुम्हाला वयात असं काय पाहिजे काही पण केलं आहे, आता वयानुसार तसा कधी कधी कमांड येत नाही, शिकवताना तुम्हाला काय त्रास? काही त्रास नाही, मी शिकवताना त्यांना लहान मुलासारखं स्ट्रेट करतात आणि त्या मला पण, म्हणजे वयाचा कधीही असा आलेला नाही। तुम्ही त्यांना विचारू शकता एक शब्दाचं। हा स्टुडंट आहेत माझ्या त्या। काय सांगा तुम्ही की काय असं वाटतं तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतलं? हे खूप वर्षापासून इच्छा होती की कुठेतरी संगीत शिकायला पाहिजे, आणि मग मॅडमचं संगीत क्लास माहिती पडलं, आम्ही ऍडमिशन घेतली। पण तिथे गेल्यानंतर खरंच म्युझिक काय असते ते आम्हाला कळलं, आणि मेन म्हणजे त्यांचं शिकवणं इतकं छान आणि इतकं प्रेमळ आहे की कुठलाही व्यक्ती असा म्हणजे म्युझिक बद्दल भीती वाटत नाही, आणि खूप छान असा अजून समोर शिकावं असं वाटतं आम्हाला। असं कधी म्हटलं की तुमच्या समवयींच्या पेक्षा आपल्यापेक्षा लहान वयीन विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कम्पॅरिझन कधी असं वाटतं का तुम्हाला की आपण कुठे कोणी पर्सन? नाही, कम्पॅरिझन नाही वाटलं, सुरुवातीला वाटलं जेव्हा आम्ही ऍडमिशन केलं, पण मॅडमचं शिकवणं इतकं छान होतं की असं कधी कम्पॅरिझन केलंच नाही, आणि त्यांनी पण नाही केलं आमच्यामध्ये। त्यांना जसं कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना जसं समजून सांगितलं तसं आम्हालाही समजून सांगितलं त्यांनी, कुठे आमचं चुकलं तर आम्हालाही सांगितलं, त्यांनाही सांगितलं, म्हणून कम्पॅरिझन असं कधी झालेलं नाहीये। नाही संचालक आहेत माझे मिस्टर। विदर्भ संगीत महाविद्यालयाची स्थापना 2018 मध्ये आम्ही केली। गोदनी रोड, झिंगाबाई टाकळी येथे हे महाविद्यालय सुरू आहे, आणि या महाविद्यालयाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन आहे, आणि वयाच्या 6 पासून ते 65 वर्षापर्यंतचे आमच्या विदर्भ संगीत महाविद्यालयामध्ये प्रशिक्षणासाठी विद्यार्थी येतात। तर बरेचसे त्यामध्ये प्रोफेशनल आर्टिस्ट सुद्धा आमच्या विद्यालयात शिकायला येतात। काही तयार झालेले आहे, प्रोग्राम करतात, तर काही तयार होत आहेत। तर आम्ही दरवर्षी असा एक हॉल शो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही करत असतो, आणि असाच आम्ही दरवर्षी करत राहू। नवीन विद्यार्थी तयार होत राहतील, अशा प्रकारचे प्रोग्राम्स आमचे होत राहतील। विदर्भ संगीत महाविद्यालय हे एक अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई बोर्ड हे बोर्डाशी संलग्नित आहे, आणि त्या बोर्डाच्या नियमानुसार त्या विद्यालयाची स्थापना झालेली आहे। मुंबईच्या बोर्डासोबत गांधर्व बोर्ड मुंबईशी एज्युकेशन जे घेतात सेम तसंच बघायचं, फर्स्ट इयर सेकंड इयर हो प्रॉपरली फक्त विषय त्यांना संगीत
बघा, गांधर्व महाविद्यालयाच्या नियमानुसार पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा अशा डिग्री लेवल पर्यंत 7 परीक्षा होत असतात. वर्षातून एक परीक्षा एक वेळा देता येते. अशा पद्धतीनं मुलांना त्याचा अभ्यासक्रम दिला जातो आणि अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते. आणि त्यानंतर शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबरोबरच सुगम संगीताचे सुद्धा शिक्षण दिले जाते. आणि आम्ही सुगम संगीताच्या शिक्षणातून अशा प्रकारचा एक हॉल शो देत असतो आणि असाच आमचा हॉल शो दरवर्षी होत राहील. याच्यामध्ये पण असं रिझल्टचा वगैरे राहते का की हो 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 आणि मग परत त्यांना हो सर, पहिल्या परीक्षेपासून रिझल्ट असतो. जसं तर पहिल्या परीक्षेला विद्यार्थ्यांची जरा जास्त उत्सुकता असते की माझा रिझल्ट कसा यायला पाहिजे. तर कसं रिझल्ट असतो, मुलं पण समाधानी असतात. आणि यांनी आता दिलेल्याच आहे एक्झाम्स, प्रथम श्रेणी आहे. सगळ्यांना प्रयत्न करतो की प्रथम श्रेणीतच आमचे विद्यार्थी उत्तीर्ण व्हायला पाहिजे. चांगला प्रयत्न आणि होतात पण. काय सांगा परीक्षा यामागच्या आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम सातत्याने दरवर्षी विदर्भ संगीत महाविद्यालयातर्फे करण्यात येतो. एक सांगायचं विशेष म्हणजे श्री मोहन भोयर सर हे एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत आणि एका शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून सुद्धा कार्य करतात. मग आम्ही मित्रमंडळीने त्यांना सूचित केलं की तुमच्या अंगी असणारी ही कला आहे, ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजे. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.